सार्वजनिक जीवनात कुटुंबातील सदस्यांचं लग्न ठरवताना आम्ही सरकार 96 कुळी असं सांगणारे अनेक जण आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कुणबी होणार आहेत। गट गणांवर आरक्षण काहीही पडू देत, पण लढायचंच असं ठरवलेल्या काहींनी यापूर्वीच कुणबीचे दाखले काढलेत। तर आरक्षण निश्चितीनंतर ज्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालेल्या ठिकाणी संधी हुकलेल्यांनी स्वतःच्या सौभाग्यवतींचे दाखले काढायला आता सुरुवात केली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण 68 गटांपैकी 18 गट हे ओबीसी साठी राखीव आहेत। या 18 पैकी 9 गट सोडत पद्धतीने त्याच प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित राहिलेत। अलीकडेच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर महसूल पुरावा असलेल्या आणि नोंदी सापडलेल्या लोकांना कुणबीचे दाखले देण्याचे आदेश सरकारने दिले। त्यानंतर अनेकांनी हे दाखले सुद्धा काढलेत। काहींना त्याचा मुलांच्या शैक्षणिक कारणासाठी नोकरीसाठी उपयोगही करता आला। पण कुणबी ही जात मागास प्रवर्गात म्हणजे ओबीसीत येते। सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी साठी स्वतंत्र आरक्षण आहे। त्यात अशा कुणबीचाच भरणा यापूर्वी सुद्धा झालेला आहे। पूर्वी सहकारी संस्थांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असं एक पद राखीव असायचं। या पदासाठी अनेक सरकार लोकांनी कमी उत्पन्नाचे दाखले काढून या संधीचा लाभ घेतला। त्याच धर्तीवर आता कुणबी दाखले काढून जिल्हा परिषदेच्या मैदानात शड्डू ठोकण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे। विशेषतः सार्वजनिक जीवनात आपण सरकार आहोत, 96 कुळी मराठा आहोत असं सांगणारेच आता याच आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे। कागलमधील एका इच्छुकांच्या पत्नीचं सोशल मीडियावर झळकलेली सलामी हा त्याचाच एक भाग आहे। राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, गडिंग्लज आणि करवीरच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत। त्या आधारावर ग्रामीण भागांसह शहरातही मराठा समजल्या जाणाऱ्या काही दिग्गजांना केवळ निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून स्वतःसह पत्नीचा कुणबीचा दाखला मिळवता आलाय। सर्वसामान्यांना हा दाखला मिळवताना प्रचंड त्रास होत असताना यापैकी काही नावं वाचली तर हे कुणबी कसे असा प्रश्न पडतो। पण त्यांना विना कयास विना सायास असे दाखले मिळाल्याची अनेक उदाहरणं आहेत। त्याची पोलखोल आता प्रत्यक्ष ओबीसीतून अर्ज भरलेल्यांची नावं निश्चित झाल्यानंतर होईलच। आता आर्थिक ताकद हाच निकष आहे का, तर ओबीसीतून खरा ओबीसी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळेल की नाही याविषयी मोठी संभ्रमावस्था आहे। पण ज्यांच्याकडे पैसा तोच उमेदवारीचा प्रबळ दावेदार हाच निकष सर्व पक्षांमध्ये, त्यामुळे ओबीसी प्रवर्गही त्याला अपवाद राहणार नाही। अनेकांनी आपले दाखले तयार ठेवलेत। नेत्यांनी विचारलं की दाखला दाखवायचा आणि उमेदवारी मिळवायची असा चंग अनेकांचा आहे। त्यामुळे ज्यांच्याकडे दाखले आहेत ते सध्या शांत दिसत असले तरी ऐनवेळी तेच उमेदवार असतील यात शंका नाही। त्यामुळे आता यात पुढे काय घडतं हे पाहावं लागणार आहे।